हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि हा व्हिडिओ आहे होळीच्या दिवसचा, म्हणजे ज्या दिवशी आम्ही गावावरनं वापस आलो त्या दिवशीचा संध्याकाळचा। आणि यायला खूप उशीर झाला, आता मग घर सगळं आवरलं, फटाफट मस्तपैकी अशी रेडी झाले आणि आता जाणार आहे मी होळीची पूजा करायला। तर आज आम्ही ठरवलेलं आहे होळीची पूजा करायला अंबादेवीच्या होळीच्या ठिकाणी जायचं। मग छानपैकी सर्वांनी आवरलं आणि मग निघालो आहे पूजा करायला। आपल्याला तिकडून आणायला लागेल खारट। अशी होळी अंबादेवीमध्ये भव्य अशी होळी पेटवली जाते आणि खूप छान मस्तपैकी इथे पूजा वगैरे झाली। आणि इतकी मोठी भव्य होळी असल्यामुळे ना खूप चटके पण लागत होते, त्यामुळे आम्ही कशीबशी पूजा केली आणि तिथून होळीचं दर्शन घेऊन अंबादेवीच्या दर्शनाला गेलो। अंबादेवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर एकविरा आईचं दर्शन घेतलं। मस्तपैकी खूप छान वाटलं आणि आज ना खूप मस्त वाटलं देवीचं दर्शन झाल्यामुळे, कारण देवीचा अभिषेकसुद्धा चालू होता मंदिरामध्ये आणि खूप गर्दी होती होळीची पूजा करायला। आज देवीमध्ये तर भयंकर अशी गर्दी पण होती। तर तुम्ही पण अशी होळी बघितली आहे का? जे जे अमरावतीमधले असतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की ही होळी बघितली आहे का? तर ही आहे आता मागच्या साईडला अंबादेवीच्या मागे एकविरा देवीचं मंदिर आहे तिथली होळी। मग आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि घरी लागणाऱ्या आमच्यासाठी ज्या गाठ्या वगैरे लागत होत्या त्या मग आम्ही खरेदी केल्या, थोडंफार फिरलो। आणि होळी असल्यामुळे बरेचसे दुकानं बंद होते, एक गाठीचं दुकान सुरू होतं, थोडेफार असे दुकानं सुरू होते। तर मग आम्ही काही दुकानांमध्ये सामान वगैरे बघितलं, खरेदी केली आणि पटकन असं घरी आलो। घरी पण छान असा स्वयंपाक केलेला होता, जेवण केलं। दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे। तर बघा इथं झाडाला ना वांगे लागले होते, बघा झाडाला किती छान मस्त ताजे ताजे वांगे लागलेले आहे। तर एका भाजीचे वांगे इथे आपण तोडणार आहोत। हे बघा एका भाजीचे मी वांगे तोडून ठेवलेले आहे इथे। मस्तपैकी आपण या वांग्याची ताज्या वांग्याची बनवणार आहे भाजी छानपैकी। मला तर खूप आवडते ही वांग्याची भाजी आणि वांगे पण बघा किती छान आले आहे। मस्तपैकी ताज्या वांग्यांची भाजी बनवू आपण। रंग बरसे भीगे चुनर वाले तर इथं कुठलाही आमचा रंगपंचमीचा काहीही प्लॅन नव्हता, पण अचानक सर्वजण एकत्र आले आणि मस्तपैकी रंग खेळलो, छान मज्जा केली। मस्त रंगपंचमी अशा पद्धतीने मस्त छान अशी साजरी केलेली आहे। सर्वांनी खूप एन्जॉय केली रंगपंचमी मस्तपैकी। सर्वजण खूप खुश आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायला आम्हाला खूप आवडते। सर्व खूप मस्त मज्जा करत होते, खूप एन्जॉय करत होते। तुम्ही पण तुमच्यापैकी कोण कोण रंगपंचमी खेळलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा हां। आणि इथे ना आता सगळं रंग वगैरे झाला आमचा खेळून, त्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा होता, स्वयंपाक करून घेतला। आणि आजच्या जेवणामध्ये आहे छानपैकी गरमागरम पोळ्या, आलूची भाजी आणि त्यानंतर चण्याची उसळ, असा बराचसा स्वयंपाक करायचा होता। तर बघा मस्तपैकी आपले चणे भिजत घातले होते मी, हे आता छान कुकरमध्ये शिजवून घेते। त्यानंतर बटाटे पण शिजवून घेतले होते आणि बटाट्याची भाजी पण बनवली। आणि आजचा एकदम साधा सिंपल असा मस्तपैकी मेनू होता स्वयंपाकाचा, कारण सर्वांना साधं जेवण जेवायचं होतं मस्त। आणि छान बरेचसे कामं पण होते ते करायचे होते, कारण आम्हाला बाहेर पण जायचं होतं
तर मग भाजी पोळ्या बनवल्या आणि त्यानंतर बघा इथं आता चण्याची उसळ बनवायची होती. तर चण्याच्या उसळला ना मसाला असतो, मसाला लावा लागतो. तर मग छानपैकी इथं मी मसाला भाजायला घेतला, मसाला रेडी करून घेते. मसाला रेडी झाला का मग आपण बनवणार आहे भाजी. तर बघा आता बरेच काम आपले असे राहतात. सणावाराच्या दिवशी ना खूप धावपळ होत होते, पण ऐन सणाच्या दिवशी आम्ही गावावरून आलो होतो. त्या दिवशी तर आमची धावपळीला काही पारावारच नव्हता. तर आम्ही होळीच्या दिवशीसुद्धा एकदम साधा सिंपल असा स्वयंपाक बनवलेला होता. बिलकुल पुरण वगैरे काही बनवलेलं नव्हतं आणि जे गोडधोड घरी होतं तेच देवाला नैवेद्याला ठेवलेलं आहे इथे. दुसऱ्या दिवशीसुद्धा मग साधाच स्वयंपाक बनवला. तर बघा इथे चणे मस्तपैकी शिजले होते आपले आणि मसाला पण आता रेडी करत आहे मी. चण्याची उसळ वगैरे बनवली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी जेवण केलं. सर्वजण एकत्र आल्यानंतर खूप मज्जा येते आणि खूप मजा. सर्वजण मस्तपैकी एकत्र जेवण वगैरे करणं, गप्पा गोष्टी. पूर्ण दिवस आमचा आता इथे निघून गेला होता. अख्खा दिवस आम्ही छानपैकी गप्पा गोष्टी केल्या, आराम केला, कारण 2-3 दिवस खूप धावपळ झालेली होती कार्यक्रमामुळे. तर दिवसभर सर्वांनी आराम केला आणि पाहुणे पण संध्याकाळी जाणार होते. आमच्याकडे ज्या दादी आल्या होत्या त्यांना पण पुण्याला जायचं होतं. त्यांना पण आम्ही रेल्वे स्टेशनवर नेऊन सोडलं, तिथे ट्रेनमध्ये बसवून दिलं पुण्याला जायसाठी आणि मी घरी आली. घरी आल्यानंतर मग आम्ही रात्री काही व्हिडिओ वगैरे बाकी कंटिन्यू नाही केला. आणि आता इथं भाजीवाले दादा आले होते. त्यानंतर भाजीचे टोमॅटो वगैरे होते, गावरानी टमाटर होते, ते मला खूप आवडतात. मग मी ते छान गावरानी टमाटर 1 किलोच्या प्रमाणामध्ये घेतले आणि मला त्याची मस्तपैकी टमाटरची चटणी आणि आरण वगैरे आवडते बनवायला, सर्वांनाच आवडते. तर मग मी टमाटर घेतले आहे इथे. तर म्हटलं चला आता टमाटर घेताना थोडासा शूट घेऊन घ्यावं म्हटलं. आणि हे आहेत गावरानी टमाटर, कारण यामध्ये खूप टमाटर खराब राहतात, ते एक एक करून निवडून घ्यावा लागतो. मग मी एक एक करून काढून घेत होती. तर त्यानंतर बघा आता दुसऱ्या दिवसाचा आहे हा. 2-3 दिवसाचा असा व्हिडिओ आलेला आहे. सर्वांनी आम्ही मस्तपैकी शेक वगैरे घेतला. सर्वांनी हेल्दी ज्यूस आहे आमचा, हा शेक आहे तर घेतला. त्यानंतर बघा इथं दुसऱ्या दिवसचा हा व्हिडिओ आहे. तिसऱ्या दिवसचा बचत गटाचे स्टॉल लागलेले होते. तर म्हटलं चला आपण पण छान फेरफटका मारून यावं म्हटलं. तर आम्ही आलेलो आहे इथं बचत गटाच्या स्टॉलमध्ये फिरायला. सर्वजण आलो होतो. तर बघा किती छान छान मस्त मातीच्या वस्तू आहेत ना, आणि बऱ्याचशा वस्तू होत्या, पापड, वड्या, कुरवड्या वगैरे. आम्ही इथे सर्व फिरलो, बघितलं, बरंचसं सामान जे आवडलं ते घेतलं. आणि हे बघा रोपं वगैरे पण होते मस्त वांग्या टमाट्याचे, आणि असे स्टॉल लागलेले होते. तर वड्या, पापड, कुरवड्या वगैरे, सरगुंडे, शेवड्या, ज्या महिला आपल्या घरी घरगुती महिला बनवतात वस्तू आणि त्या इथे विकायला आणतात स्टॉलमध्ये. तर तो पण रात्री आता बराचसा उशीर झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ आहे क्लबमध्ये घेतला आहे. आम्ही छानपैकी चिवडा बनवला होता सर्वांनी, कच्चा चिवडा. महिला दिनाचा सेलिब्रेट करायचं होतं आम्हाला, महिला दिन म्हणून. तर मग आम्ही छान असा चिवडा वगैरे बनवला, नाश्ता केला. आणि हे आहे दुपारचं जेवणाचा व्हिडिओ, दाल खिचडी आणि पापड. तर या सर्वांनी जेवण करायला म्हटलं चला छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं आजचा. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यात कोण क्लिअर निघत आहे. दीदी होता नहीं है. दाल तडका आणि पनीर. आणि आळवा ना, आळवा
हे आहे माझी